आवाज मानदेशाचा। राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बदलापूर आणि नाशिक येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले। या रॅकेटची पाळीमुळे बारामतीतील एका सेंटरशी जोडली गेल्याची चर्चा सध्या वैद्यकीय क्षेत्रात जोर धरू लागली आहे। त्यामुळे या प्रकरणाबाबत राज्यभरात उत्सुकता आणि चिंता व्यक्त होतीये। मिळालेल्या माहितीनुसार काल बदलापूर पोलिसांनी बारामतीतील संबंधित सेंटरवर छापेमारी केल्याचं समजते। या कारवाई दरम्यान काही संशयास्पद कागदपत्रे आणि साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। या घडामोडींमुळे या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असल्याचं स्पष्ट होतंय। दरम्यान या प्रकरणातील संबंधित डॉक्टरला उद्या बदलापूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे। पोलिसांच्या चौकशीतून या रॅकेटशी संबंधित आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। बदलापूर आणि नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या रॅकेटमध्ये पैशांच्या आमिषाने महिलांकडून बेकायदेशीरपणे स्त्री बीजे काढून त्यांची तस्करी केली जात असल्याचा आरोप आहे। ही स्त्री बीजे ग्रामीण भागातील वंध्यत्वाने त्रस्त असलेल्या जोडप्यांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा असून यातून लाखो रुपयांची लूट झाल्याचं बोललं जातंय। या प्रकरणात तेरी भी चूप मेरी भी चूप अशी परिस्थिती निर्माण झाल्याची ही चर्चा असून पोलिसांनी सखोल तपास करून संपूर्ण साखळी उघड करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होतीये। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरपुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।